या ठिकाणी त्यांचा वाढदिवसाचा आपण केक कापायचा आहे या birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Viju, happy birthday to you. या ठिकाणी आमचे बंधू विजय वाडकर यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी उपस्थित आत्ताच नवनिर्वाचित त्यांची महाराष्ट्र वाहतूक सेना नवी मुंबई अध्यक्षपदी निवड झाली ते आमचे सर्वांचे लाडके गणेशदादा भणगे या विभागाचे उपविभाग प्रमुख शिवसेना ठाकरे गट सन्माननीय सुनीलदादा वाडकर त्याचप्रमाणे या आजच्या स्पर्धेचे आयोजक आणि आमचे जिवलग मित्र अर्जुन शेठ गोळे जितेंद्र वाडकर या की केक सर अपाय या ठिकाणी आपण लगेच बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहे तुम्ही या ठिकाणी सालाबाद प्रमाणे गणपती बाप्पा चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि पर्व क्रमांक 5 मोठ्या उत्साहात चालू आणि साजरं होत असताना या ठिकाणी सर्व खेळाडूंनी जी उपस्थिती दाखवली सर्व क्रीडाप्रेमींनी उपस्थिती दाखवली ज्या संघ मालकांमुळे हे शक्य झालं ते तेजदीप इलेव्हनचे संघ मालक अर्जुनदादा गोळे काळभैरवनाथ इलेव्हनचे संघ मालक सचिन वाडकर आणि प्रवीण वाडकर श्रेयांश इलेव्हनचे संघ मालक सूरज शेठ सोरड आणि कियांश इलेव्हनचे अतुलदादा चव्हाण चौनेश्वरचे संघ मालक पंकजदादा वाडकर या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी ही स्पर्धा पार पडत गेली या स्पर्धेला गेली 5 वर्ष आतोनात प्रयत्न करणारे माझे सर्व सहकारी खरं तर गतवर्षी देखील ही स्पर्धा आपण मुंबई या ठिकाणी भरवली होती या वर्षी देखील ही स्पर्धा आपण मुंबई या ठिकाणी भरवली परंतु ही स्पर्धा कायमस्वरूपी ही 16 गावांनी खेळली जाते त्याच्यामुळं बाकीच्या खेळाडूंना आपण काही खेळायला मिळालं नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो वेळेअभावी आपल्याला 2 दिवस स्पर्धा करता मी मेसेज टाकला होता की बाबा ह्या स्पर्धेबरोबर आपण 1 गाव 11ची स्पर्धा करू परंतु ते 11 म्हणजे 1 गाव 11ला देखील आपल्या टीमा झाल्या नाहीत त्यानंतर ही स्पर्धा 1 गाव 11 अशी खेळली जायची परंतु 1 गाव 11ला देखील आपल्या टीमा झाल्या नाहीत आणि मैदानाचं तारीख आपण घेतल्यामुळं मैदान बुक केल्यामुळं मैदानाचं भाडं आपल्याला द्यावंच लागणार होतं वेळेअभावी आपण एकदम तातडीने या ठिकाणी एक छोटीशी प्रीमियर लीग टाईप आपण ही स्पर्धा पार केली सर्वांचं मनपूर्वक आभार कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर दिलगिरी परंतु कृपा करून या गोष्टीचं काही बाजार मुंडग्यांनी राजकारण आणि भांडवल करू नये एवढीच मी प्रार्थना करतो कारण की काय माहिती आहे का पहिली गोष्ट म्हणजे ही स्पर्धा ही आज करत नाही आपण गेली 5 वर्ष ही स्पर्धा होत्या आणि 5 वर्ष होत असताना गतवर्षी देखील झाली फक्त काही कारणं असतात किंवा काहीतरी वेगळं पण असतं त्याच्यामुळं यावर्षी आपल्याला कुणाला म्हणजे याच्यापूर्वी पण कोण खेळत नव्हतं की पूर्वीपासून ती 16 गावातनीच प्रीमियर लीग भरली जायची आणि इथून पुढे देखील 16 गावातूनच भरली जाईल फक्त काय होतं काहीतरी कोणतरी राजकारण करणार काहीतरी बोलणार हे धंदे आहेत ना काळे धंदे हे काही काळ्या माणसांनी थांबवले पाहिजेत आणि असं राजकारण आणि अशा पद्धतीच्या गोष्टी कुणी करू नका एवढी त्या ठिकाणी मी सर्वांना सूचित करतो या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लगेच चालू करायचा आहे आणि या ठिकाणी
या ठिकाणी या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची निवड झाली आहे गोलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये तेजदीप संघाचे अक्षय जोरट यांचं या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आलेले आहे। त्याचा त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आणि गौरव देत आहे। अतिशय चांगला खेळ केला अक्षय। आज खरं तर अक्षय आजारी होता आणि आजारी असताना फायनलचा सामना तो खेळू शकला नाही, तरी देखील त्याच्या नावावरती सर्वात जास्त पॉईंट होते आणि त्याला या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात येत आहे। अतुल चव्हाण यांच्याकडून देखील त्यांना यानंतर या ठिकाणी रोख पारितोषिक आलेलं आहे। अतुल चव्हाण खरं बघायला गेलं ना तर अतुल सारखा खेळाडू स्वतः चांगला झेल पकडला आणि त्याबद्दल सुनील वाडकर यांच्या वतीनं त्यांना 101 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक देण्यात आहे। सुनील दादा आपण स्वतः त्यांना ते पारितोषिक द्यायचं। त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून विशाल बनगे 115 रन्स यांना या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात येत आहे। सन्मान्य गणेशदादा वाडकर, सुनील दादा वाडकर, अर्जुन शेठ गोळे, राहुल कुठे? राहुल डॅडी डॅडी बक्षीस वितरणालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आमचा विशाल अतिशय चांगला खेळ केला। थोडा अग्रेसर दिसलाच, बरं वाटलं। शेवटी लयच अग्रेसर झाला होता। त्यानंतर या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून ज्याचं नाव आपण घोषित करतोय, या स्पर्धेचा मालिकावीर 166 रन ज्यांच्या बॅटच्या माध्यमातून निघाले ते जयराज वाडकर यांना या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून पारितोषिक देण्यात येत आहे। या ठिकाणी राहुल यानंतर खऱ्या अर्थानं ज्या संघानं आपलं वर्चस्व या स्पर्धेवरती ठेवलं त्या अर्जुनदादा गोळे यांचा संघ मला वाटते फेरी सामन्यातील 4च्या 4 सामने त्यांनी जिंकले होते, परंतु अंतिम सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला। शैलेश जाधव आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती याचे आमचे बंधू मित्र 4च्या 4 सामने जिंकले, परंतु अंतिम सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावला। ते या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा संघ तेजदीप 11 यांना देखील आपण पारितोषिक देऊन गौरव करण्यात येत आहे त्यांचा देखील। सुनील दादा वाडकर आपण या ठिकाणी अर्जुन दादा राहुल सुनील दादा वाडकर आणि राहुल बनगे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी द्वितीय पारितोषिक देण्यात येत आहे। तेजदीप 11 संपूर्ण संघ मोर्या। त्यानंतर या स्पर्धेवरती ज्यांनी आपलं अधिराज्य गाजवलं आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा संघ ठरला तो आमच्या सुरज शेठ चोरट यांचा श्रेयांश 11 संघ आणि आत्ता ज्यांची नुकतीच नवी मुंबई वाहतूक सेना अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली ते आमचे सर्वांचे लाडके आमचे बंधू मित्र आमचे मार्गदर्शक गणेशदादा भणगे यांच्या हातून त्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येत आहे। सर्व श्रेयांश 11 संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती की आपण ते पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे।
मोरया. या ठिकाणी या स्पर्धेचा आपण समारोप घेत आहे आणि ज्या सर्व खेळाडूंनी ज्या पश्चिम भागातील सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, सहकार्य केलं, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.